अंथरुणावर पडलेली म्हातारी थरथरत्या आवाजात हाक मारते, सुनबाई जरा पाणी दे ग, खूप तहान लागली आहे. किचनमधून सुनबाईचा रागीट आवाज येतो, मी स्वयंपाक करते. तुला पाणी द्यायचं की घर चालवायचं की स्वयंपाक करायचा, मुलांचा डबा द्यायचा की नवऱ्याचं आवरायचं, या सगळ्यांनी मला त्रस्त केलं आहे. म्हातारी शांत बसते. म्हातारी पुन्हा मुलाला हाक मारते, माधव बाळा एक घोट पाणी दे रे, खूप कोरड पडली आहे, घसा कोरडा झाला आहे. मुलगा नुसता हात हलवत म्हणतो, मी कामात आहे आई, तुझं तू पहा. आणि तहानेने व्याकुळ होत म्हातारी डोळे मिटते, शेवटचा श्वास घेते. काही दिवसांनी पितृपक्षात तिच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. सगळे नैवेद्य मांडले जातात आणि तो नैवेद्य घेऊन ते दोघे दाखवायला येतात आणि कावळ्याची वाट पाहत बसतात. तेवढ्यात एक कावळा येतो. तो कावळा काही साधा नसतो, तर तो म्हातारीचाच आत्मा असतो आणि तिच्या आत्म्याचा आवाज ऐकू येतो. जिवंतपणी एक घोट पाणी दिलं नाही आणि आता मेजवानीचं एवढं ढोंग कशाला? मित्रांनो, जिवंतपणीच आई वडिलांना मान द्या, प्रेम द्या, कारण मृत्यूनंतर केलेली पूजा त्यांची तहान कधीही भागवू शकत नाही. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि या पितृपक्षामध्ये तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद लाभू द्या.